नमस्कार मित्रांनो, मी आहे ज्योती राठोड आणि स्वागत आहे तुमचं मराठी वाचन लेखमध्ये. मराठी कथांचं तुमचं खास ऑडिओ ठिकाण. प्रत्येक कथेत आहे नवा अनुभव, एक वेगळी भावना. तर तयार आहात ना आजच्या कथेसाठी? चला सुरुवात करूया. तुम्हाला डेव्हिड आणि गोलियातची कथा माहीतच असेल. एक राक्षस होता. गावकऱ्यांना तो फार छळायचा. एकदा डेव्हिड एक पोरगेलासा मेंढपाळ त्या गावातल्या आपल्या नातलगांना भेटायला आला. त्याने विचारले, तुम्ही या राक्षसाशी लढत का नाही? भयग्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी उत्तर दिले, या महाप्रचंड राक्षसाचा वध कसा करणार? तो केवढा बलाढ्य आहे, दिसत नाही तुला? तेव्हा डेव्हिड उत्तरला, या राक्षसाच्या प्रचंड आकारामुळे त्याचा वध करता येणार नाही असं मानणं बरोबर नाही. उलट त्याच्या प्रचंड आकारामुळे आपला नेम चुकण्याची अजिबात शक्यता नाही. पुढं काय घडलं ते सगळ्यांना ठाऊकच आहे. डेव्हिडने केवळ गोफणीच्या साह्याने राक्षसाला मारून टाकले. राक्षसरूपी संकट तेच, पण त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. माघार घेण्यासारख्या परिस्थितीला किंवा अडथळ्यांना आपण कसं सामोरं जातो हे आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून असतं. सकारात्मक विचार करणाऱ्याला अपयश म्हणजे यशाकडे नेणारी पायरी वाटते, तर नकारात्मक विचारामुळे हेच अपयश मार्गातला अडथळा बनते.